रेल्वे स्थानक हे लाखो प्रवाशांचं दैनंदिन ठिकाण. मात्र अकोला रेल्वे स्थानकावरून 7 मोटारसायकली चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 2 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच हस्तगत केलाय. बघूया सविस्तर रिपोर्ट. चार एप्रिलला अकोला रेल्वे स्टेशन येथे पाणी विक्री करणारे व्हेंडर मोहम्मद फारुख अहमद यांनी त्यांची मोटारसायकल जुन्या दादऱ्याच्या खाली पार्क करून ठेवलेली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली. त्याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर आणि SDPO अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास चालू केला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन अंबासकर राहणार हरिहरपेठ याने सदर मोटारसायकल चोरी केलेली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्या आरोपीचा शोध घेत असताना तो अंदुरा येथे मिळून आला. त्याच्याकडून चोरी गेलेले मोटारसायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्याकडे तपास केला असता त्याने अकोला शहर, अकोला रेल्वे स्टेशन आणि शेगाव येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती दिली. त्याच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे एकूण 6 आमच्या गुन्ह्यात चोरीला गेलेली 1 मोटारसायकल आणि इतर 6 मोटारसायकल अशा जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी रिमांड घेण्यात आलेला आहे आणि इतर कोणत्या पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरीबाबत काही गुन्हे दाखल आहेत त्याबाबत माहिती घेत असताना रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे 2 गुन्हे दाखल आहेत आणि 1 वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती आतापर्यंत मिळालेली आहे. इतर मोटारसायकल मालकांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. रेल्वे स्थानक परिसरात वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटना आता गांभीर्याने घेतल्याची दिसते आहे. रेल्वे पोलीस स्टेशन अकोला यांच्या सतर्कतेमुळे तब्बल 7 गाड्या हस्तगत करत मोठ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश करण्यात आलाय.